चला वेलकम एव्हरीवन. वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी 21 जुलैला होणार आहे. इथून पुढे म्हणजे जेव्हा आपण हे लेक्चर रेकॉर्ड करतोय त्यावेळेस 1 महिना बाकी आहे. 22 तारीख आहे आज बरोबर. तर ऑलमोस्ट 1 महिन्याचा टाईम आहे. परंतु हे लेक्चर तुम्ही पुढच्या महिन्याभरात कधीही पाहत असाल, तर ही गोष्ट तुम्हाला इक्वली लागू होणार आहे. कारण टाईमचा विषय नाहीये. आपण बोलणार आहोत 21 जुलैबद्दल म्हणजे परीक्षेच्या दिवसाबद्दल. पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यायची, कोणते पॉइंट आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा विषय असा आहे, की बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला माहीत असतात. पण तरी एकदा रिकॉल करणं किंवा कोणीतरी सांगणं गरजेचं राहतं. असं तुम्हाला जसं वाटत असेल, की या गोष्टी आपल्याला ऐकायला पाहिजेत, तर हे लेक्चर शेवटपर्यंत पहा. जर या गोष्टी तुम्हाला माहीत असतील, तर तुम्ही स्किप करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये, बरोबर? सो सुरुवात करूया. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 टार्गेट 21 जुलै 2024 पेपर सोडवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत? सुरुवात करायच्या अगोदर काही इन्फॉर्मेशन आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी, कारण आता एमपीएससीचा पॅटर्न 2025 पासून चेंज होतोय आणि या पॅटर्न नुसार म्हणजे नवीन पॅटर्न नुसार 2025च्या राज्यसेवेसाठी आपण यशोदय नावाची एक बॅच सुरू केली आहे. यशोदय बॅच मध्ये नवीन पॅटर्न नुसार नोट्स, मॉक टेस्ट, व्हिडिओ कोर्सेस, लाईव्ह क्लासेस यासोबत पुस्तके तुम्हाला घरपोच पाठवली जातात. मेंटरशिप प्रोग्राम या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता एक ऑफर सुरू आहे. ऑफर अंतर्गत जर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळवायचं असेल, तर आपला कोड यूज करा कॅपिटलमध्ये अनिकेत. तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या यशोदय बॅच वरती मिळून जाईल. यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्याबद्दल आता आपण बोलतोय त्या 21 जुलैसाठी आपण क्रॅश कोर्स सुरू केला. या क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला मॅक्सिमम डिस्काउंट मिळू शकतो. तुम्ही एनरोल करू शकता. आपल्याकडे कंबाईनची बॅच आहे. कंबाईनच्या बॅच मध्ये तुम्ही एनरोल करू शकता. जर तुम्ही टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. सोबत जॉग्राफी बाय अनिकेत सर ही सर्च करू शकता. तुम्हाला चॅनल मिळून जाईल. आता मेन मुद्द्याकडे येऊया आपण, की सर राज्यसेवा पूर्व परीक्षा ही आपली 21 जुलैला आहे. आणि या 21 जुलैच्या दिवशी ज्या दिवशी पेपर सोडवाल त्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. मी पहिल्यांदा दोन गोष्टींबद्दल बोलतो. म्हणजे पहिली गोष्ट, पेपरच्या आधी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आणि पेपर नंतर आपण डिस्कस करूया पेपर सोडवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या. या दोन अँगलने आपण डिस्कस करूया. बघा या दोन्ही पॉइंटला तितकंच महत्व आहे. कारण असं नाही की फक्त पेपर सोडवताना आपण लक्ष देणं गरजेचं आहे. पेपरच्या आधी लक्ष असणं पण गरजेचं आहे. आता पेपरच्या आधी लक्ष कुठं द्यायचं म्हणजे कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या? तर बघा याची सुरुवात अगदी 1 दिवसा अगोदर होते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 20 जुलैला तुम्ही असाल आणि या 20 जुलैपासून तुम्ही ज्यावेळेस विचार कराल, या 20 जुलैपासूनच तुम्हाला या गोष्टीची विचार म्हणजे ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. कारण पहिली गोष्ट आहे की मेंटॅलिटी. आपला जो माइंडसेट आहे तो माइंडसेट ठेवणं किंवा तो स्टेबल ठेवणं गरजेचं आहे. तो पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की पेपरला जाण्याचं नियोजन करायचं आहे पेपरच्या अगोदरच, बरोबर? म्हणजे पेपर कुठं आहे? पेपरचं सेंटर काय आहे? बरोबर? ते आपल्यापासून किती लांब आहे? त्याचा विचार करायचा आहे. दुसरा पॉइंट, डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत का क्लिअर? डॉक्युमेंटमध्ये खूप जास्त काही लागत नाही आपल्याला. ओरिजिनल आयडी लागते तुमची. ओरिजिनल आयडीची एक झेरॉक्स लागते, जी द्यावी लागते आपल्याला त्यांना, बरोबर? या गोष्टी आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे घड्याळ आहे का? म्हणजे जी पूर्वतयारी आहे परीक्षेची, म्हणजे पूर्व परीक्षेची पण पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट्स असतील, जाण्याचं नियोजन असेल, घड्याळ असेल, म्हणजे यानंतर बाकी गोष्टी पण आहेत. म्हणजे उद्या तुम्ही नाश्ता कुठं करणार आहात? ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. यासोबत आपल्याला इतर गोष्टी ज्या आहेत म्हणजे पेन्स जे आहेत आपल्याकडे ते जे काळा पेन आहे, तो बॉल पेन आहे का? ह्या सर्व बारीक-बारीक गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पाण्याची बॉटल असेल, इतक्या लहान गोष्टीपासून आपल्याला गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. बरोबर? अचानक काही प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्या गोष्टींना आपण अव्हॉइड करायचंय. इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये येतं की ज्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत, मोबाईल असेल किंवा पैसे असतील, एटीएम कार्ड्स असतील, ह्या गोष्टी जपून ठेवणं गरजेचं आहे. सोबत कोणी आपल्याला जे घरातले आहेत त्यांना घेऊन जाणं गरजेचं आहे. बरोबर? कारण 1 दिवसाचा प्रश्न आहे. हे पेपरच्या अगोदर या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग तुम्ही करायचंच आहे. बरोबर? जास्त आपण इथं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहायचं नाही कोणत्याच पॉइंटमध्ये. कारण इम्पॅक्ट इथं होऊ शकतो. बरोबर? पेपर सोडवताना या गोष्टींचा. आणि इथं खूप साऱ्या केस स्टडीज आहेत ज्या मी तुम्हाला देऊ शकतो, की सेंटरला तुम्ही उशिरा पोहोचला. आता यूपीएससी प्रिलिमच्या वेळेस तुम्ही ऐकलं असेल, देशभरामध्ये 70 विद्यार्थ्यांना फक्त Google मॅपमुळं पेपर देता नाही आला. म्हणजे Google मॅपने चुकीचं लोकेशन दाखवलं. असे अनेक प्रॉब्लेम आहेत ज्याचा विचार आपण कधी करत नाही, जे येऊ शकतात त्या दिवशी. बरोबर? तर तुम्हाला जसं वाटत असेल, की सर आपण नॉर्मल म्हणजे नॉर्मल माणूस आहे आणि आपल्याला हे प्रॉब्लेम येऊ शकतात, तर याचा प्लीज विचार करा. असं वाटत असेल, की सर नाही हे आपल्याला माहिती आहे सगळं बरोबर, हे काहीच होऊ शकत नाही, तर काही प्रॉब्लेम नाहीये.
हे झाले आधीचे पॉईंट जे विचारात घेणं गरजेचं आहे, जे की तुम्ही घ्याल असं मला माहिती आहे. आता पेपर सोडवताना काय पॉईंट विचारात घ्यायचे, बरोबर? ज्यावेळेस तुम्ही जाल तर सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला OMR. OMR भरताना अजिबात गडबड करायची नाहीये. बरेच विद्यार्थी OMR शीट भरताना प्रॉब्लेममध्ये जातात, काही गोल चुकवतात नंबर टाकताना, सही करताना किंवा सेट नंबर टाकताना, सब्जेक्ट कोड टाकताना, परीक्षेचं नाव टाकताना पर्यवेक्षक जे आपल्याला लिस्ट देतात, की नंबर टाकावा लागतो आपल्याला आन्सर कीचा, क्वेश्चन पेपरचा, तर तिथेही गडबड होऊन जाते. तर अशा गडबडी टाळायच्या आहेत. एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस करायची अगोदर. OMR शीट भरायची प्रॅक्टिस करा. पेपर सोडवा अगोदर मॉक टेस्ट द्या. त्याच्यामध्ये रँडमली नंबर टाका पण टाका, बरोबर? ते गोल करत राहा. याने काय होतं, की इथं जर OMR शीटमध्ये जरी भरताना प्रॉब्लेम झाला, तर शिक्षक काहीतरी बोलणार आपल्याला पुढचा, आपला माइंडसेट सगळा अनस्टेबल होऊन जातो, बरोबर? या गोष्टी टाळायच्यात आपल्याला. सो जर तुम्हाला असं वाटत असेल, की सर पेपर सोडवताना आपल्याला पूर्ण 2 तास बेस्ट यूज करायचे, याचाही विचार करायचा, की OMR नीट भरायचा आहे, नंबर नीट भरायचा आहे. ही खूप लहान गोष्ट आहे, बरोबर? पण हे सांगणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी रिकॉल करून देणं गरजेचं आहे, जे की मी तुम्हाला आता सांगतोय. दुसरा पॉइंट आहे, पेपर सोडवताना तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी फॉलो करा. आता येऊया मेन मुद्द्याकडं, की सर पेपर सोडवतो आहे आणि पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत माझी सवय पेपर सोडवायचा, भले कोणताही विषय येऊ द्या, हरकत नाही. तोही प्लॅन असू शकतो, तोही एक स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. पण जर तुमची स्ट्रॅटेजी अशी असेल, की नाही सर मला पहिल्यांदा हा विषय पाहायचा आहे, मग हा विषय पाहायचा आहे. कारण प्रिलिम्समध्ये 6 विषय आहेत आपल्याकडे, बरोबर? इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, करंट अफेअर आहे, बरोबर? असे विषय आणि सायन्स आहे. असे 6 विषय आहेत. 6 विषयांचे वेटेज तुम्हाला माहिती आहे, आत्ताच्या कंडिशनला माहितीच पाहिजे, बरोबर? त्या विषयांमध्ये तुम्ही मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल, की कोणते विषय तुम्हाला सोपे जात आहेत, कोणत्या विषयांमध्ये मार्क येत आहेत, कोणत्या विषयांमध्ये येत नाहीयेत किंवा कमी येत आहेत. तुम्हाला माहिती आहे सर, आता जस्ट एक उदाहरण देतो. जिओग्राफी आहे, सायन्स आहे. जिओग्राफीला 20 प्रश्न आहेत. सायन्सला 20 प्रश्न आहेत. करंटचे 15 आहेत. पॉलिटीचे 15 आहेत. असे 65 प्रश्न होऊन जातात त्या 4 विषयांचे. जर हे तुमचे आवडते सब्जेक्ट असतील किंवा हे तुमचे मार्क देणारे सब्जेक्ट असतील, तर तुम्हाला तिथं खूप जास्त मेहनत करायची पेपरमध्ये गेल्यानंतर. जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंटचे 20 प्रश्न तुम्हाला जमलेच पाहिजेत. हार्डली तुमचे 2-3 जर नाही सुटले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मिनिमम 15 पेक्षा जास्त प्रश्न आलेच पाहिजे, जर तो तुमचा आवडता विषय असेल किंवा स्कोरिंग विषय वाटत असेल तर. ट्राय करायचे की 15 प्लस आपल्याला आणायचेच आहेत जिओग्राफी एन्व्हायर्नमेंटमध्ये. यानंतर सायन्स. सायन्स जर तुम्हाला म्हणजे काही विद्यार्थी असे असतात ज्यांना सायन्स अजिबातच जमत नाही. काहींना एकदम परफेक्टली जमतो. मधला मार्गच नाही सायन्समध्ये, बरोबर? सायन्स जर जमत असेल ना नशिबानं, 15 प्लसचं टार्गेट ठेवा. अवघड आहे 15 प्लसचं टार्गेट, पण ठेवा. ओके. जर आले तर खूप जास्त प्रिलिम म्हणजे होऊनच जाईल ऑलमोस्ट प्रिलिमचा, बरोबर? जर सायन्स 15 प्लस आला तर. करंट अफेअर वाचलंय तुम्ही, खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलंय. तो एक पॉइंट आहे. करंट अफेअर काहींना जमतं, काहींना नाही जमत, बरोबर? कारण डिपेंड करतं तुम्ही कोणत्या एरियामधनं करंट अफेअर वाचते, किती वेळा रिव्हिजन केली आहे. मग जर करंट अफेअर जमलं पेपरमध्ये, तर ते तुम्हाला खूप प्लसमध्ये घेऊन जाईल. आणि पॉलिटी म्हणजे मी पर्सनली सांगतो, हे 4 विषय तुम्हाला खूप जास्त बेनिफिट करून देतील. पॉलिटीचे 15चे 15 प्रश्न सोडवायचे नाहीत. अजिबात एकही प्रश्न चुकवायचा नाहीये. एखादा प्रश्न तेच रद्द करतात, तर 15 पैकी 13-14 प्रश्न पॉलिटीचे आले पाहिजे, हा ट्राय करायचा आहे. रिव्हिजन करा अजून वाटलंस तर पॉलिटिक्स एखादी, बरोबर? पण मार्क मिळवा पॉलिटीमध्ये. मग राहिले सर इकॉनॉमी आणि हिस्ट्री, बरोबर? इकॉनॉमी पण मार्क देतो भरपूर, म्हणजे अगदी 15 पैकी 11-12 प्रश्न आरामात बरोबर येऊन जातात, जर त्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर. पण तरी मी त्याला इकडेच ठेवतो, कारण तो विषय असा आहे, की जो तुम्हाला सांगता येत नाही, बरोबर? आले तर खूप चांगले बरोबर येतात, नाहीतर मग अवघड होऊन जातं, बरोबर? आणि हे खूप रिअॅलिटी सांगतो. असं नाही की तुम्ही यातनं काही घाबरायला पाहिजे किंवा असं काही नाहीये. अगेन हिस्ट्रीचं पण सेम आहे. हिस्ट्रीचं आले त्या सोर्सेसमधनं क्वेश्चन तर ठीक आहे. जर आउट ऑफ सोर्स क्वेश्चन गेला, तर मग ते सापडतच नाही कुठला प्रश्न आहे, बरोबर? आयोगाचं वेट करावं लागतं, काय उत्तर देतायत. ही कंडिशन आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो, की हे जे वरचे जे 30 प्रश्न आहेत किंवा वरचे जे तुम्हाला 30 15 आणि 15 30 प्रश्न आहेत हिस्ट्री आणि इकॉनॉमीचे, त्याच्यात ट्राय करा, की तुमचे 15 ते 20 प्रश्न बरोबर येतील. तेवढे आले तर या 65 मध्ये तुम्ही आरामात 40-45 प्लस आला तर होऊन जाईल, बरोबर? हे प्लॅन करणं गरजेचं आहे आणि ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे पेपर सोडवताना. पेपर सोडवताना अग्रेसिव्हली पेपर सोडवायचा आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. अजिबात म्हणजे तिथं लेम व्हायचं नाही आपल्याला, बरोबर? अजिबात ब्लँक व्हायचं नाहीये. अग्रेशन राहणं गरजेचं आहे मार्क्समध्ये. तर ते ठेवा. 130, 140 चं अग्रेशन ठेवा. त्यावेळेस 120, 125 पर्यंत आपण आरामात पोहोचून जाल. पण हे अग्रेशन विदाऊट स्टडी येऊ शकत नाही, बरोबर? अभ्यास पाहिजे त्यासाठी. अभ्यास असेल तर हे अग्रेशन तुमच्याकडे आपोआप येणार आहे. रिव्हिजन करा त्यासाठी. काही सेगमेंट आहे, जे सेगमेंट तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की एन्शियंट मेडिव्हल, ओके? 5 प्रश्न.
एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न. हे 10 प्रश्नाला आपण अभ्यासाच्या दरम्यान खूप जास्त निग्लेक्ट करतो, खूप जास्त दुर्लक्ष करतो, जे करायचं नाहीये. आपल्याला वाटतं सर 5च प्रश्न आहेत आणि कशाला एवढी मेहनत करायची. पण जर कलेक्टिव्हली विचार करा तर 10 प्रश्न, 100 पैकी 10 प्रश्न हे 2 विषय तुम्हाला कव्हर करून देतात. आणि जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाहीत किंवा कन्फ्युजन होतं असे पॉइंट्स आहेत. तो हा मुद्दा लक्षात ठेवा सर्वांनी. पेपरच्या अगोदर कोणते विचारात घ्यायचेत मुद्दे, पेपर सोडवताना कोणते मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. राज्यसेवेला काही प्रॉब्लेम येत नाही एवढा टाईमचा, बरोबर? कारण 2 तास असतात. कंबाईन असतं तर विषय वेगळा असता. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट हा विषय मी ठेवतो बाजूला, कारण राज्यसेवेला ती प्रॅक्टिस राहते. पण तरी काही विद्यार्थ्यांना 2 तास पुरत नाहीत राज्यसेवेला प्रश्न वाचायला. तर अशी स्लो असेल म्हणजे पेपर सोडवताना तुम्ही जर स्लो असाल, तर त्यावरही लक्ष द्या थोडंसं. कारण पेपर काय होतं, की काही क्वेश्चन आपल्याला नंतर समजतं घरी आल्यानंतर, की हे प्रश्न आता किती सोपा होता. हा आपण पाहिलाच नाही पेपरमध्ये, नाहीतर सोडवला असता, असं होतं. असं होऊ नये. 100 प्रश्न तुमचे स्कॅन करून झालेच पाहिजे, बरोबर? त्यानंतर ठरवा मग कुठं किती अटेम्प्ट करायचा आहे, किती सोडवायचे आहेत, किती रिस्क घ्यायची आहे, बरोबर? हा पॉइंट. दुसरा पॉइंट यामध्ये सांगायचा आहे तो म्हणजे अटेम्प्टचा. पहिला पॉइंट कमी अटेम्प्ट अजिबात करायचा नाहीये, बरोबर? कारण कमी अटेम्प्ट ज्यावेळेस तुम्ही कराल, आता हे डिपेंड करतं सर अटेम्प्ट किती करायचा, कसा करायचा, हे पेपर कसा आहे, तुम्हाला किती येतं याच्यावरती डिपेंड करतं. एक्झामच्या 2 तासामध्येच ठरतं की अटेम्प्ट किती करायचा. अगोदर काही ठरत नाही, बरोबर? त्यामुळे आधी काही ठरवू नका. पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की पेपर अटेम्प्ट जर कमी केला ना, म्हणजे तुम्ही जर फक्त 60च प्रश्न सोडवले राज्यसेवेला, 60 प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे, की असंही होणार नाहीये 60 प्रश्न सोडवल्यानंतर. कारण 60 पैकी तुमचे किती बरोबर येतील? ती ॲक्युरसी मेंटेन राहील का? 60 पैकी जर 55 बरोबर आले, तर 110 मार्क पडतायत. बरोबर? 110 ही पडत नाही. वरचे 5 जर चुकले, तर ते अजून निगेटिव्हमध्ये जाईल. 105, 106 मार्कापर्यंत किंवा अगदी 108 मार्कापर्यंत याल. मग जर असं असेल, तर 60 प्रश्न सोडून आपण झालो, तर असंही होणार नाही आपल्याला माहिती आहे. मग सर किती सोडवायचे? त्यातनं तुम्हाला समजलं असेल, की सर कमी नाही सोडवायचे. स्कोर आणायचा असेल, तर प्रश्नही जास्त सोडवणं गरजेचं आहे. पण ते खूप कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कन्फर्म प्रश्न सुटलेच पाहिजे 60. ओके 55-60 प्रश्न. त्याच्यानंतर जी रिस्क घ्याल ती खूप कॅल्क्युलेटेड असेल. आणि याच्यासाठी हे सगळं जे सांगितलेलं आहे या सर्वासाठी पहिला तर अभ्यास पाहिजे, बरोबर? त्यामुळे 1 महिना आहे. जेवढा टाईम असेल आता इथून पुढे जेव्हा तुम्ही लेक्चर पाहाल, अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा. तर हे एक शॉर्ट सेशन तुमच्याबरोबर म्हणजे घ्यायचं होतं, हे गोष्टी सांगायच्या होत्या, की पेपर सोडवताना किंवा पेपरच्या अगोदर कोणत्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. बाकी बॅचबद्दल मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आताही सांगतो. 2025 नवीन पॅटर्ननुसार आपण यशोदय नावाची बॅच लॉन्च केली आहे. नवीन पॅटर्ननुसार सर्व नोट्स, मॉक टेस्ट या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातात. आपला कोड तुम्ही यूज करू शकता कॅपिटलमध्ये अनिकेत. तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅचवरती मिळून जाईल. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 इथेही तुम्ही एनरोल करू शकता. आता एक सेल सुरू आहे. आपला कोड यूज करून यामध्येही तुम्ही एनरोल करू शकता. डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. कंबाईनची बॅच आहे यामध्ये एनरोल करा. डिस्काउंट तुम्हाला आहे अवेलेबल. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉइन करा आणि सर फेसबुक सर्च करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मिळून जाईल. ओके. सो या लेक्चरमध्ये आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक यू.